नमस्कार मंडळी. तर मला बटाट्याचे पापड बनवायचे होते आज. मग तर म्हटलं चला बनवूया. आता यंत्र तर माझ्याकडे नाही. आता थोडेच बनवायचे होते मला 2-3 किलोचेच होते. मग काय बटाटे लगेच पाण्यात टाकले आणि धुवून घेतले. आता मुलांना नाश्त्यासाठी मी माडगंच बनवलं होतं. मग ते मुलांना खायला दिलं. आता सुट्टी होती त्यामुळे मुलांचं चाललं होतं सावकाश. मग मी लगेच बटाटे धुवून घेतले. आता अर्धे कट केले. अगोदर तर गॅसची टंचाई आहे आणि आपल्याला असं सुचतंय काहीतरी. तर घरी बसून काय हे होत नाही आणि मला तर एवढ्या वेळ आहे ना, थोडं का होईना माझं असतेच दरवर्षी. म्हणजे बनते अगोदर मी बनवायचं नाही. पण मला काही बनवल्याशिवाय चैनच पडत नाही. मग मी कुकरला अर्धे कट करून शिजवून घेतली 4-5 शिट्ट्या देऊन. मग काय लगेच शिजतात. आता जास्त गॅस लागू नये अशी मी बनवायचा प्रयत्न करायला लागली. कारण गॅस नाही भेटला तरी खूप अवघड होईल माझं पण स्वयंपाक बनवायचं. मग काय एकीकडे लगेच शाबू भाजून घेतला आणि एकीकडे बटाटे शिजवून घेतले. मग लगेच पीठ पण मळून ठेवा म्हटलं, कारण लगेच स्वयंपाक पण करून घेता येतो. मग उशीर झाला का मग नंतर खूपच वेळ जातो. मग एवढी कामं केल्यावर मग कधी स्वयंपाक करणार. मग जेवण छान असं शाबू भाजून घेतला. छान क्रिस्पी होईपर्यंत भाजला होता. मग पुन्हा छान असा थंड झाला का मग तो मिक्सरला वाटून घेतला. म्हणजे त्याची चांगली पेस्ट होते. गरम वाटायला गेल्या का ते होतच नाही. मग व्यवस्थित 2 वेळा मिक्सरमधून फिरवून घेतला. मग लगेच हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार होती. आता माझ्याकडून त्या दिवशी एक चूक झाली. तेल काढताना तेलातच ह्या मिरच्या पडल्या. तर एक करायला गेलं का दुसरंच वाढत आहे. माझी तर खूप गडबड असते. तर कामं तर आवरायला लागतात त्यामुळं दुसरंच काहीतरी होऊन बसते. तर हिरवी मिरची म्हटलं टाकावं, पण आता वाळलेल्या आहेत म्हणून म्हटलं चला वाळलेल्याच टाकूया. कारण त्याही मी म्हणजे दाल तडका वगैरे वापरायला लागतात म्हणून ठेवल्या होत्या वाळवून. वरणाला वगैरे कधी वापरते. मग लगेच सगळी ही तयारी करून ठेवली. कारण लाईटचा पण कधी भरोसा नाही म्हणून मी आधीच करून ठेवलं होतं हे काम. मग लगेच चपात्या पण बनवून घेतल्या. तर मुलांचं कसं खेळण्याच्या नादात सारखे, मग त्यांना भूक लागते तर म्हटलं चला पटपट चपात्या बनवल्या. मग लगे बाहेर जाणार होते मी प्यायला पाणी आणायला. आता डब्यावर लगेच झाकण ठेवलं का चपात्या खूप घामेजतात म्हणून मी कपडाच टाकून गेली होती. आणि लगेच मग अनु आमची बसली होती टी व्ही बघत. बटाटे सोलते म्हटली मी. आता ती असल्यामुळं तर मी सगळं करू शकते आणि मुलांना पण सवय लागली. आता 2-4 वर्षापासून बघा ती खूप मदत करते मला. आता थंड झाल्यामुळं बटाटे मला मॅश करायला खूप ताप दिला. म्हणजे ड्राय झाली ते. आता नवीन बटाटा असल्यामुळं आता तिला एक फुलपात्र आणून दे म्हणताना तिनं 2 आणली. तर त्याला हात लागला का लगी खराब होऊन जातात. मग सगळे बटाटे मॅश केले. आता ती हाताखाली असल्यामुळं मला पण सगळं सोपं जाते. नाहीतर हे एवढं चिकट होतं आहे बटाट्याचं. खूपच वेळ केला माझा तर बटाटे हे करण्यातच, मॅश करण्यातच. मग लगेच थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपण भाजून घेतलेला शाबू टाकून छान असं मळून दिलं. पण एवढ्या मिरच्या तिखट आहेत ना, म्हणजे दिवसभर हात म्हणजे भडभड करतात. खूप आग होते हाताची. पण काय करणार, खायला लागते त्यामुळं करावं लागते. ह्याच्या अगोदर पण एकदा मी काहीतरी बनवलं होतं तर माझे दिवसभर हात हे होत होते. आता ते मळायचं म्हटल्यावर मुश्किल आहे. मग मळून ठेवलं आणि जेवण वगैरे आम्ही करून घेतलं. म्हटलं आता काय असेल ते निवांत, आणि घरातच सुकवणार होतो त्यामुळं मग निवांत करत होते. आता आहो गेले होते मीटिंगला, त्यामुळं आम्ही असं काहीतरी करू शकतो. नाहीतर आहो असले का आम्हाला काही करता येत नाही. घरभर पसारा दिसतोय त्यामुळं असं काय आम्ही करून घेतोय पटकन. तर अनुला पण सवय लागली की असल्या कामात ती खूप मदत करते बघा. तिलाही असली कामं करायला खूप आवडतात. 1 वर्ष आम्ही दोघींनी वरती उन्हामध्ये खूप, म्हणजे आम्हाला एवढं ऊन लागलं ना काही सांगूच नका. आणि हे फॅन खाली सुकवले तरी चालतात. पण ती पण छान अशी व्यवस्थित टाकते त्यामुळे मला पण म्हणजे काय वाटत नाही. तर कागद मोठा होता आणि पापड थोडे होते तर छान अशी पापड बनवून आमची तयार होती बघा. माझ्या छोट्या बाळानं पण मला करू लागितली. तर चला तर बाय, मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.